अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी पूजा. आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. आजचा काय व्हिडिओ आहे ते तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल. बघा, आपल्या जीवनामध्ये काही कष्टातून, काही दुःखातून, काही संकटातून बाहेर पडण्यासाठी आपण महाराजांची सेवा करत असतो, स्वामींची सेवा करत असतो, भरभरून सेवा करत असतो, वेगवेगळ्या पद्धतीची सेवा करत असतो. मग त्यामध्ये येतं 11 माळी जप असो, तारक मंत्राची सेवा असो, तारक मंत्राचे अनुष्ठान असो, स्वामीचे सारामृताचे पारायण असो, एका बैठकीत पारायण कर असो किंवा संकल्पयुक्त पारायण असो, प्रत्येक प्रकारची सेवा असते किंवा फक्त अखंड नामजप असो, लिखित नामजप असो, वेगवेगळ्या प्रकारची आपण सेवा करत असतो. पण अशा सेवा करताना किंवा स्वामीच्या ते सारामृताचे पारायण करताना भरपूर पारायण करतो आपण, 108 पारायण करत येतो, पण आपल्याला काही अनुभव येत नाही, काही प्रचिती येत नाही. हा प्रत्येकाचा प्रश्न आहे किंवा प्रत्येक व्यक्तीचा असा पर्सनल प्रश्न आहे असं म्हटलं तरी चालेल. प्रत्येक म्हणजे भरपूर लोकांना असा अनुभव येतो की त्यांना सेवा करून देखील काही अनुभव किंवा प्रचिती का भेटत नाही, का त्यांना त्याचा अनुभव येत नाही, का त्यांना त्याच्या सेवेचं फळ मिळत नाही, त्यांच्या हातून तुम्ही कोणत्या चुका घडतात ज्यामुळं आपल्याला या सेवेचं फळ मिळत नाही. कारण या चुका आपल्याला नडत असतात. कुठेतरी आपण चुका करतो, त्यामुळे त्या चुकांमुळे आपल्याला जी सेवा करतो त्या सेवेचं आपल्याला फळ मिळत नसतं किंवा त्याचा आपल्याला जी प्रचिती हवी असते किंवा आपण एखादं स्वप्न पाहून, एखाद्या मनात इच्छा पकडून आपण त्या सेवेला सुरुवात केली असते, अशा वेळेस आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत नसतं किंवा त्या सेवेपासून आपल्याला कोणत्याही प्रकारचा अनुभव येत नसतो. स्वामी चरित्र सारामृत प्रत्येकजण करतो. स्वामी चरित्र सारामृत हे आपल्या अगदी मनाच्या जवळच्या कोपऱ्यामध्ये आहे. बरोबर. स्वामी चरित्र सारामृत ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला भरपूर वेळा आपल्याला असा अनुभव येतो की आपण काही केल्यानं आपल्याला त्याचा अनुभव येत नाही. किंवा असे देखील लोक आहेत जे नवीन आहेत, आत्ताच सेवेत आलेले आहेत आणि आता अवघे त्यांचे 4 ते 5 पारायण झाले तोपर्यंत त्यांना खूप चांगला अनुभव आलेला आहे, खूप चांगला रिझल्ट मिळालेला आहे. आम्ही भरपूर वर्षापासून या सेवेमध्ये आहोत, आम्ही भरपूर वर्षापासून या अध्यात्माच्या मार्गावर आहोत, तरी देखील आम्हाला अनुभव का येत नाही, त्यांना का येतोय पण आम्हाला का नाही येत, असा प्रश्न तुम्हाला देखील उद्भवतोय ना. तर हेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे. स्वामींची सेवा, स्वामी सेवा. बघा, आपण स्वतःहून तर स्वामी सेवा करत नाहीत. स्वामी स्वतःहून आपल्याकडून ती सेवा करून घेत असतात. मग ती कोणतीही सेवा असो, 11 माळीची असो, अनुष्ठान असो, तारक मंत्राचे, स्वामीचरित्राचे असो किंवा गुरुचरित्राचे असो, कोणतीही सेवा असो, महाराज स्वतः आपल्याकडून ते करून घेत असतात. आपण या मार्गावरती आलो असेल, कोणतं ना कोणतं तर कारण असेल, म्हणूनच इथे आलो आहोत आपण, म्हणूनच आपण महाराजांची सेवा करतोय. आपल्याला छोटासा अनुभव आलेला आहे म्हणूनच आपण त्या सेवेमध्ये उतरलेलो आहोत. पण आता आपण इतकी सेवा करून देखील आपल्याला अनुभव येत नाही आहेत. अशा वेळेस काय करावं? अशा वेळेस आपल्या हातातून कोणत्या चुका घडत आहेत, आपल्या हातातून कोणती चूक तर होत नाही आहे ना, हे अगोदर शोधायचं आहे आपल्याला. बरोबर. उद्या गुरुवार आहे, भरपूर लोक उद्यापासून सुरुवात करणार असेल, भरपूर लोकांचे 11 गुरुवारचे व्रत सुरू असेल. तुम्ही लक्ष बारकाईने द्यायचं की आपल्या हातातून या चुका घडतात का. कारण चुकांमधूनच शिकायला मिळतं. बरोबर. माझ्या हातातून हे व्हायच्या अगोदर भरपूर चुका व्हायच्या आणि अशा पद्धतीच्या चुका व्हायच्या, त्यातूनच मी शिकलेली आहे आणि तोच अनुभव मी तुमच्यापर्यंत शेअर करते. ज्यावेळेस आपण स्वामीचरित्र सारामृताच्या पारायणाला बसतो त्यावेळेस आपण संकल्प घेतो. बरोबर. आचमन करतो, आपला संकल्प घेतो, ज्या पद्धतीने आपण घेत असतो. महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करतो, भरपूर लोक पूजा मांडणी करतात किंवा देवघरामध्येच ठेवतात. अशा वेळेस बघा, सगळं झालं, आपला संकल्प वगैरे घेतला, पण संकल्प घेतल्यानंतर तो संकल्प पाळला जातो का आपल्याकडून? संकल्प कशासाठी घेतात? संकल्पामध्ये आपण बांधलो जातो. संकल्प घेतल्यानंतर ते आपल्याला सेवा पूर्ण करावीच लागते, त्यामुळे आपल्याला संकल्प घ्यायचा असतो. हा सुतक विटाळ आला तर ती गोष्ट वेगळी आहे. अशा वेळेस ती सेवा तिथे स्टॉप करावी लागते आपल्याला. आणि ज्यावेळेस सुतक विटाळ फिटेल त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा नव्याने संकल्प घेऊन आपल्याला नव्याने ती सेवा करावी लागत असते. म्हणून आपण ती संकल्प घेत असतो. किंवा आपण संकल्प घेतला आहे आणि अचानक आपण गावी गेलो, लग्न कार्य आहे, हे आहे, ते आहे, अशा वेळेस आपण अचानक गावी गेलो, 1-2 दिवस ठीक आहे, तुम्ही आठवडा 15-15 दिवसाचा गॅप ठेवता संकल्प घेऊन. हे कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? योग्य आहे का? हे नाही, अजिबात नाही आहे योग्य. माझ्या दृष्टीने तर अजिबात योग्य नाही. कारण आपण संकल्प असा घेतो. बघा, संकल्प घेताना देखील आपण अखंड हा शब्द वापरत नाही. यथाशक्ती यथाकालीन माझ्याकडून ही सेवा तुम्ही स्वतःच महाराज तुम्ही पूर्ण करून घ्या असा संकल्प आपण करत असतो. अखंड हा शब्द वापरला तर न खंड पडता आपल्याला ती सेवा करायची असते. पण खंड पण किती? 1-2 दिवसाचा ठीक आहे हो. तुम्ही आठवडाभराचा खंड पाडलात तर ती कितपत योग्य आहे हे देखील
विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे विचार करा एकदा, तुमच्या स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारायचा आणि नंतर मग तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके, बघा त्याच पद्धतीने आपण संकल्प केला, सगळं केलं. पहिल्या दिवशी स्वामी स्तवनाने सुरुवात करतो आपण, बरोबर. पण दुसऱ्या दिवशी आपण ज्यावेळेस बघा, पहिल्या दिवशी एका बैठकीत आपल्याला पारायण करायचं आहे. पण आता काही कारण असतो, काही कारण नाही आहे, आपल्याला जरा मांडी अवघडली, जरा पाठ अवघडली म्हणून थोडंसं हलकं व्हायचं म्हणून आपण जागेवरून उठणार. जागेवरून उठता तुम्ही, मग नंतर तुम्हाला पाहिजे तेव्हा बसता. तुम्ही संकल्प घेतला की एका मांडीत एका बैठकीमध्ये स्वामीचं ते सारामृताचं पारायण कंप्लीट करणार, तर एका बैठकीतच कंप्लीट करावं लागतं ते. तुम्ही सारखं सारखं उठून त्याच्यातून चालत नाही. हा मान्य आहे, गुडघ्याचा प्रॉब्लेम, तुम्ही खुर्चीवरती बसा. खुर्चीवरती बसून वाचलात तरी देखील चालेल, काही हरकत नाही आहे. खालीच बसावा असा नियम नाही आहे, तुम्ही खुर्चीवर बसून वाचा, काही हरकत नाही आहे. पण जर एका बैठकीत पारायण करण्याचा संकल्प घेतला आहात तर एका बैठकीतच तुम्हाला ते कंप्लीट करावं लागतं, बरोबर. ही एक चूक आहे. हां, लहान मुलं आहे, घरात वृद्ध आहेत, अजून काही अडचणी आहेत, तर तुम्ही उठू शकता, पण काही विनाकारणास्तव उठायचं नाही. त्याच पद्धतीने बघा, पारायण सुरू असतं, बरोबर. आता तुम्हाला उदाहरण मी दाखवते. पारायण सुरू आहे, हा स्वामीच्या ते सारामृताचा पहिला अध्याय आहे, बरोबर. स्वामीच्या सारामृताचा पहिला अध्याय आहे. आपण आता सुरुवात केली. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताये नमः. आपण थोडंसं वाचेपर्यंत म्हणजे ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनम कंठावटीच्या माला दंडकमलधर कट्यार रक्षक त्रैगुण्यरत त्रैलोक्यमालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. इथंपर्यंत आपण एकदम त्याच्यामध्ये मंत्रमुग्ध असतो. नंतर वाचायला सुरुवात केली, एक अध्याय वाचला. एक अध्याय छोटा आहे, लगेच इथून दुसरा अध्याय सुरू, दुसरा अध्याय वाचला. नंतर हळूहळू हळूहळू आपलं मन जाग्यावर राहत नाही. एखादा प्रोग्राम असतो, लग्नाचा असेल किंवा एखाद्या विषयी आपल्या मनामध्ये द्वेष असतो, तर अशा वेळेस किंवा एखादी स्टोरी मनामध्येच तयार होते, संकल्पना, एखादी इमेज मनामध्ये क्रिएट होते आपल्या, आणि ती इमेज क्रिएट करत करत त्याच्यावरती संपूर्ण स्टोरी आपण तयार करतो मनामध्ये. विचार करा, कधी एका तंद्रीमध्ये ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाक करत असाल, नामजप न करता, किंवा एका तंद्रीमध्ये तुम्ही चालत असाल, एका तंद्रीमध्ये तुम्ही बाहेर जात असाल, एका तंद्रीमध्ये तुम्ही वाचत असाल, मन लावून वाचता, तुमची जीभ तिथे आहे, तुमचं डोळे तिथे आहेत, तुमचं बोट त्या ओळीवरती आहे, पण तुमचं मन मात्र, तुम्ही जी इमेज तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या मनामध्ये तुम्ही क्रिएट केलेली आहे त्याच्यासोबत एक नवीन स्टोरी बनवायला तयार करत असतं, बरोबर. म्हणजे हे असं झालं तर हे असं होईल, त्याने असं केलं तर मी तसं करेन, मग मीच अशा पद्धतीने त्याला धडा शिकवेन. किंवा लग्न आहे, मग लग्नात मी हे करेन, लग्नात मी ही साडी नेसेन, अशा पद्धतीने एन्जॉय करेन, इथे इथं जाईन, इथे इथं पिकनिकला जाईन, अशा पद्धतीची इमेज किंवा एखादी स्टोरी किंवा एखादं मला हे सापडलं मग मी त्याचं ते करेन, ते करेन, ते करेन, अशा पद्धतीची वेगवेगळ्या स्टोरीज आपण मनामध्ये क्रिएट करतो. आपलं मन, आपल्या मनाचा ताबा आपल्या हातामध्ये नसतो. फक्त त्या जागेला पारायण करायला आपलं शरीर असतं, आपले डोळे असतात, आपले बाकीचे सर्व अवयव असतात, पण जो मेन कंट्रोल आहे तुमचा मनाचा, तो मनाचा कंट्रोल तुमच्या हातामध्ये नसतो. तुमचं माइंड पण इथे असतं, पण तुमचं मन तुमच्या ताब्यात नसतं. जोपर्यंत हा कंट्रोल तुम्ही तुमच्या हातामध्ये घेणार नाही, तोपर्यंत कोणतीही गोष्ट शक्य नाही, एवढं लक्षात ठेवा. मग तुम्ही पठण केलं, तुम्ही पहिला अध्याय पठण केला, तुम्ही दुसरा केला, तिसरा केला, तुम्ही अध्याय 4पर्यंत आला, अध्याय 4ही पठण झाला, अध्याय 5व्यावरती आल्यानंतर तुमची अर्धी स्टोरी रंगवून झालेली असते आणि मध्येच चकित होतात, अरे मी इथंपर्यंत आले, मग मी 4था अध्याय वाचला का, माझ्याकडून राहून तर गेलं नाही ना. मग आपण पलटी करून बघणार, किंवा कधी कधी असं होतं मी वाचला की नाही हेच लक्षात राहत नाही कधी कधी, बरोबर आहे. कारण याच्या अगोदर जेव्हा मी नवीन या सेवेमध्ये आलते, माझ्यासोबत ह्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्याच्यावर मी तुम्हाला सांगते. मनाचं काही सांगत नाही, कारण घडलेल्या गोष्टी, स्वतःसोबत ज्या घडलेल्या गोष्टी आहेत त्याच्यावरून सांगते. आपलं मन ज्यावेळेस स्टोरी बनवतं, आपलं मन ज्यावेळेस आपल्या ताब्यामध्ये नसतं, आपलं मन ज्यावेळेस भरकटायला जातं, त्यावेळेस अशा गोष्टी घडतात आपल्याला. आपण ते पठण केला का नाही तो अध्याय, ते देखील लक्षात राहत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही एकदा बघा लक्ष केंद्रित करून. आणि त्यावेळेस अशा वेळेस आपण ते पूर्ण पारायण जरी केलं आणि किती जरी पारायण केली तर त्याचा अनुभव आपल्याला येत नाही. आणि नंतर आपण दोष देतो, ज्याच्याकडून त्यांनी सेवा घेतली, ज्याच्या तोंडातून त्यांनी ती सेवा ऐकली, अशा लोकांना आपण दोष द्यायला सुरुवात करतो.
बरोबर. त्याच पद्धतीने स्वामीचरित्र सारामृत झालं, माळ जपीचं पण सेम आहे, सेम. ज्यावेळेस आपण माळ जप करत असतो, ज्यावेळेस आपण माळ जप करतो, हा मेरुमणी ओलांडायचा नसतो. हा मधला पहिला मेरुमणी आहे, हा ओलांडायचा नसतो. आणि हाच आपण मेरुमणी ओलांडायचा नसतो. कधीही लक्षात घ्या, तुमचे इथंपर्यंत 108 झाले तर ही माळ अशा पद्धतीने फिरवून घ्यायची, परत तुम्हाला इथून अशी सुरुवात करायची आहे. ही बोट, करंगळी आणि हे अंगठ्याच्या बाजूचं बोट या माळेला स्पर्श करता कामा नये, अशा पद्धतीची मुद्रा आपल्या माळ पकडताना असायला हवी. बरोबर आहे बघा, ही 2 बोटं उभीच असतात. अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची असते. सेवा करताना देखील माळ कधी होते, ही माळ संपते की नाही, अशा पद्धतीचा अविश्वास देखील त्या सेवेवरती दाखवायचा नाही. तुम्ही नामजप करून काय उपयोग आहे त्या सेवेचा, सांगा तुम्ही मला. काही देखील उपयोग नाही. त्यामुळे आपल्याला नामजप करताना लक्षात ठेवा, एकरूप होऊन जोपर्यंत तुम्ही एकरूप होणार नाही त्या सेवेसोबत, त्या सेवेची गोडी लागणार नाही, नामाची गोडी लागणार नाही, तोपर्यंत ते देखील अशक्य आहे. त्यामुळे डोळे बंद करा किंवा डोळे बंद नाही केले, महाराजांकडे बघत बघत एकरूप होऊन मी, माझे महाराज आणि माझी सेवा, संपला विषय. या तिघांमध्ये तिसरा, अजून चौथा कोणी दुसरा आला नाही पाहिजे. बरोबर. ही एक चूक टाळायची आहे. आणि मनाचा कंट्रोल तुम्ही स्वतःच्या हातात आहे. मनाचा कंट्रोल कशा पद्धतीने घ्यायचा, जोपर्यंत तुम्ही हा ताबा घेणार नाही, तुमचं माइंड, तुमचं डोकं आणि तुमचं मन एक झालं पाहिजे. दोन्ही जोपर्यंत एक होणार नाहीत तोपर्यंत ही सेवा अशक्य आहे. आणि याचा अनुभव देखील अशक्य आहे, हे देखील मी तुम्हाला सांगते. त्यामुळे तुम्ही या दोन्हींना एकत्र करण्याचा प्रयत्न करा. मनाचा ताबा मनावरती ठेवा. कशा पद्धतीने ठेवायचा, ज्यावेळेस तुम्ही पठण करता त्यावेळेस लाऊडमध्येच पठण करा. आणि ज्यावेळेस तुम्ही लाऊडमध्ये पठण करणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमचाच आवाज तुमच्या कानापर्यंत घुमला पाहिजे. तुम्ही ते स्वतः ऐकताय, तुम्ही स्वतः बोलताय, तुम्ही स्वतः ते स्मरण करताय, अशा पद्धतीने तुम्हाला ते पठण करायचं आहे. म्हणजे कसं, तुम्ही पठण करताना ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनम कंठाटोपी च माला दंडकमंडुदल कट्यारकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम स्वामी, अशा पद्धतीने आपला आवाज आपल्या कानाला आला पाहिजे. आपणच ते ऐकतोय, आपणच ते स्मरण करतोय, आपणच ते श्रवण करतोय, आपणच ते पठण करतोय, अशा पद्धतीचा जो भाव निर्माण करायचा. कारण आपण फक्त बोलतोय, आपल्या कानापर्यंत तो आवाज येत नाही. आपलं माइंड ज्यावेळेस दुसरीकडे असतं त्यावेळेस आपल्याला आपला स्वतःचा आवाज देखील येत नाही. लक्षात ठेवा, आपलं मन आपल्या ताब्यात नसतं. पण आपल्या मनावरती कंट्रोल घ्यायचा असेल तर मोठ्या आवाजात बोलायचं, आपलाच आवाज आपल्याला ऐकू येईल अशा पद्धतीने बोलायचं आणि आपलं मन आपल्या ताब्यामध्ये ठेवायचं आहे. जर भरकटायला लागले 2 मिनटं शांत बसायचं, हात जोडायचे महाराजांना की महाराज माझं लक्ष याच्यामध्ये लागू द्या आणि माझं मन या सेवेमध्ये एकरूप होऊ द्या. आणि चूक भूल म्हणून महाराजांची क्षमा मागायची आणि पुन्हा एकदा सेवेला सुरुवात करायची, एकदा कान पकडून. बरोबर. अशा पद्धतीने तुम्ही सेवा करायला सुरुवात करा. 100% तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार आणि अनुभव देखील आल्याशिवाय राहणार नाही. पण सेवेवरती विश्वास आणि तुमच्या मनावरती कंट्रोल, तुमच्या मनावरती माइंड एकरूप करून दोघांवरती तुम्हाला तुमचा ज्यावेळेस कंट्रोल बसेल त्यावेळेस तुम्हाला अशक्य असं काहीच राहणार नाही. आणि पॉझिटिव्ह विचार, ज्यावेळेस तुम्ही सगळं पॉझिटिव्ह आहे, हे होणारच आणि ही सेवा मला अनुभव देणारच, असा विश्वास जोपर्यंत ठेवत नाही तोपर्यंत अशक्य आहे. त्यामुळे नक्कीच या सेवेवरती विश्वास ठेवायचा, संपूर्ण विश्वास झोकून द्यायचा, महाराजांवरती विश्वास झोकून द्यायचा आणि सेवा करा. 100% अनुभव मिळणार. अजून देखील तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.